हॅलो बाळांनो, आपण थर्ड चॅप्टर सुरू केलेला आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये या चॅप्टरचा काही बेसिक पार्ट शिकलो. आपण मेंडेल वगैरे बद्दल माहिती घेतली होती आणि जेनेटिकची सुरुवात कशी झाली हे पण आपण शिकलो होतो. आता आपल्याला या चॅप्टरचा आणखीन पुढचा पार्ट घ्यायच्या अगोदर आपल्याला काही जेनेटिक टर्मिनॉलॉजीज दिलेले आहेत, म्हणजे काही टर्म दिले आहेत ज्या जेनेटिक्समध्ये यूज होतात. असे काही शब्द, असे काही वर्ड की जे जेनेटिक्समध्ये यूज होतात. त्याचे मिनिंग तर खूप इझी आहेत, पण बऱ्याचदा असे वर्ड आले की आपल्याला ते समजत नाही. म्हणून आपण ते आधी जेनेटिक टर्मिनॉलॉजी समजून घेऊ. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या ज्या जेनेटिक टर्म आहे सध्या जरी तुम्हाला अशा नवीन वाटत असल्या तर जसं जसं आपण हा चॅप्टर शिकत जाऊ तशा तशा ह्या टर्म सगळ्या तुम्हाला आपोआपच समजायला लागतील. बिलकुल इझी ह्या टर्म आहे बाळांनो. तर जवळपास 15-20 अशा टर्मिनॉलॉजीज आपल्याला दिलेल्या आहेत. तर वन बाय वन करत सगळ्या टर्म आपण समजून घेऊ. आता ह्या सगळ्या टर्म जेनेटिक्समध्ये वापरल्या जातात, म्हणून याला जेनेटिक टर्मिनॉलॉजी असं म्हटलं जातं. तर पहिली जी टर्मिनॉलॉजी आहे ती आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर साधं भाषेत आपण म्हणतो ना, याचं कॅरेक्टर असं आहे, त्याचं कॅरेक्टर तसं आहे, त्याचं कॅरेक्टर डील आहे वगैरे असं वर्ड वापरतो आपण. आता हे कॅरेक्टर जीन्समध्ये किंवा जेनेटिक्समध्ये हे कॅरेक्टर कशा प्रकारे यूज केलं आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. काय आहे कॅरेक्टर बघा. इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ स्टेम. काय सांगितलेलं आहे कॅरेक्टरबद्दल? कॅरेक्टर म्हणजे ऑर्गॅनिझमचं विशिष्ट प्रकारचं असं फीचर, विशेष प्रकारचा असा गुणधर्म, त्याला कॅरेक्टर असं म्हणतात. असतात ना काही माणसाची विशिष्ट प्रकारचे असे गुणधर्म असतात. जसं की एखादा माणूस हायटेड आहे, तो काय झाला त्याचा गुणधर्म झाला है ना. एखादा माणूस काळा आहे, गोरा आहे, तो काय झाला त्याचा विशिष्ट प्रकारचा गुणधर्म झाला. त्यालाच जेनेटिक्समध्ये कॅरेक्टर असं म्हटलं जातं. तर ही पहिली टर्म झाली, बिलकुल इझी आहे. सेकंड टर्म काय आहे? ट्रेट, ज्याला आपण लक्षण असं म्हणतो, सजीवांची लक्षणे है ना, ट्रेट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर जेनेटिक्समध्ये ट्रेट म्हणजे काय आहे बघा, आपल्याला सांगितलेलं आहे ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स अ डिटेक्टेबल व्हॅरियंट, फॉर एक्झाम्पल टॉल ऑर डॉर्फ. आता ट्रेट सुद्धा एक कॅरेक्टरच आहे, पण हे कॅरेक्टर कसं आहे किंवा हे गुणधर्म कसे आहेत ते इनहेरिटेड आहेत. म्हणजेच काय की आई वडिलापासून आलेले हे कॅरेक्टर्स असतात. आपल्याला माहिती आहे ना, आई वडिलाचे गुणधर्म आपल्यामध्ये येत असतात. तर तशाच प्रकारचे आई वडिलाचे आलेले गुणधर्म त्यालाच ट्रेट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल की एखादा टॉल असतो, एखादा डॉर्फ असतो, बुटका असतो, एखादा काळा असतो, एखादा गोरा असतो. तर ट्रेट आणि कॅरेक्टर जवळपास सारखेच आहेत, थोडासा फक्त याचा डेफिनेशनचा फरक आहे. त्यानंतर आता पुढची टर्मिनॉलॉजी आपल्याला शिकायची आहे ते म्हणजे फॅक्टर. आपल्याला माहिती आहे फॅक्टरबद्दल मी तुम्हाला म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की मेंडेलनी जे आहे ते जेनेटिकचा अभ्यास केला जे आणि त्यांनी त्या वाटाण्याच्या झाडावरती पी प्लॅन्टवरती एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्यामध्ये त्याला असं दिसून आलं की जे आईवडिलाचे जे गुणधर्म आहेत त्याच्या मुलाबाळांमध्ये कसे पोचतात, कोणाच्या थ्रू पोचतात, तर ते फॅक्टरच्या थ्रू पोचतात. त्याला जीन्स वगैरे तर त्याला काही माहीत नव्हतं, DNA वगैरे याच्याबद्दलही त्याला काही माहीत नव्हतं, क्रोमोझोमबद्दलही त्याला माहीत नव्हतं, म्हणून मग त्यांनी फॅक्टर असं नाव दिलं. तर आईवडिलाचे गुणधर्म मुलाबाळांमध्ये कसे पोचतात? फॅक्टरमुळे पोचतात. तर हा फॅक्टर हा वर्ड जो आहे हा सगळ्यात आधी कोणी यूज केला? तर मेंडेलनी यूज केला. तर आता फॅक्टर म्हणजे काय जेनेटिकच्या भाषेमध्ये किंवा जेनेटिक्समध्ये फॅक्टरचा काय मिनिंग आहे आपल्याला सांगितलेलं आहे. इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. लक्षात घ्या की याच्यावर क्वेश्चन पण येऊ शकतात की हेरिडिटीचं युनिट कोणतं आहे. तर हेरिडिटीचं युनिट फॅक्टर हे आहे किंवा जीन्स पण आहे, जीन्स पण म्हणतात त्याला. तर हेरिडिटीचं युनिट हे फॅक्टर आहे. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे अ पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. फॅक्टर इज पास फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट थ्रू गमिट. फॅक्टर डिटरमाइन द जेनेटिकल और बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ अन ऑर्गॅनिझम. फॅक्टर काय? तर फॅक्टर हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो? आईवडिलाचे जे कॅरेक्टर्स आहेत ते आईवडिलाचे कॅरेक्टर त्याच्या मुलाबाळामध्ये आणण्यासाठी फॅक्टर हा रिस्पॉन्सिबल असतो. असे बिलकुल सिंपल टर्म आहे. आपण म्हणतो ना आईवडिलाचे गुणधर्म आपल्यामध्ये आलेले आहे. एखादा मुलगा आहे, त्याचे जे केस आहेत ते कर्ली आहेत आणि त्याच्या आईचे पण केस कर्ली असतील, तर मग त्याच्या आईचे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे त्याच्या आईचे जे गुणधर्म आहेत ते मुलामध्ये कसे आले? तर त्या फॅक्टरमुळे आले. तर फॅक्टर काय करतात? तर फॅक्टर हे आईवडिलाचे गुणधर्म त्यांच्या मुलाबाळामध्ये किंवा पुढच्या पिढीमध्ये न्यायचं काम करतात. आणि हे फॅक्टर जे आहेत हे गमिट थ्रू स्प्रेड होतात. गमिट कारण की आपण कसे बनलेलं आहे? आपण हे आपल्या आईवडिलाच्या गमिटपासून बनलेलं आहे. वडिलाचा स्पर्म आणि आईचा ओहम. तर हे काय झाले? स्पर्म ओहम हे गमिट आहेत. हे फॅक्टर कुठे प्रेझेंट असतात? हे गमिटमध्ये प्रेझेंट असतात. तर आईवडिलाचे सगळे गुणधर्म आपल्यामध्ये आले, कसे आले? तर गमिट थ्रू आले. तर लक्षात आलं ना. तर आईवडिलाचे जीन्स म्हणा किंवा हे फॅक्टर म्हणा, जीन्स आणि फॅक्टर एकच आहे लक्षात घ्या. तर जीन्स म्हणा की फॅक्टर म्हणा हे गमिटमध्ये येतात आणि गमिटमधून मग आपल्यामध्ये प्रवास करत असतात असं इथे सांगितलेलं आहे. तर बिलकुल सिंपल टर्म आहे.
बघा ह्या टर्म वगैरे बद्दल तर तुम्हाला कोणी काही MCQ विचारणार नाही किंवा याला काही लिहायला पण तुम्हाला येणार नाही, पण ह्या टर्म आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे जेनेटिक्स शिकताना. आणि या जरी टर्म सध्या तुम्हाला लक्षात राहत नसल्या, जरी तुम्हाला पहिल्यांदा वाचताना हार्ड वाटत असल्या, तरी जशी आपण याची थेओरी शिकणं सुरू करू, जसं आपण या चॅप्टरचा अभ्यास करू, तसंच हळूहळू तुम्हाला आपोआपच हे सगळं काही लक्षात राहील. आपोआपच त्या सगळ्या ज्या टर्म आहेत त्या सगळ्या टर्मचा मिनिंग आपोआपच तुमच्या लक्षात राहील. त्यामुळे फारसं पाठ वगैरे काही करायची आवश्यकता नाही. जस्ट फक्त तुम्ही एक नॉलेज म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघा. तर पुढची टर्म आपल्याला आणखीन दिलेली आहे जीन. तर बघा तुम्हाला सांगितलं मी फॅक्टर आणि जीन जवळपास सारखेच वर्ड आहे, फक्त मेंडेलला माहीत नव्हतं जीन्स म्हणून त्याने फॅक्टर हा वर्ड यूज केला. तर आता जीन्स हा जो वर्ड आहे हा जॉन्सन या सायंटिस्टनी सगळ्यात आधी वापरला होता 1909 मध्ये. 1909 मध्ये जीन्स हा शब्द त्यांनी वापरला. फॅक्टर कोणी वापरला? मेंडेलने वापरला. आता जीन्स म्हणजे काय सांगितलं आपल्याला जीन्सबद्दल? आपल्याला तर माहीत असते जीन्स वगैरे, आपण बोलताना पण बऱ्याचदा म्हणत असतो, किंवा जे साधारण शिकलेले लोक आहेत ज्यांना जेनेटिकबद्दल काही माहितीसुद्धा नाही असे लोकसुद्धा जीन्सचा वापर करत असतात. ते आपण म्हणत असतो की आपल्यामध्ये आईवडिलांचे जीन्स आलेले आहेत किंवा आजोबाचे जीन्स आलेले आहेत. जीन्स म्हणजेच काय? ते गुणधर्म आलेले आहेत. जीन्स आले म्हणजे काय? जीन्ससोबत गुणधर्म असतात. प्रत्येक जीन्ससोबत एक गुणधर्म ठरलेला असतो. तर असे हे जीन्स आले म्हणजेच गुणधर्म आलेले आहेत, फीचर्स आलेले आहेत. लक्षात आलं ना? किंवा कॅरेक्टर्स आलेले आहेत. तर आता पुढे आपल्याला जीन्सबद्दल काय सांगितलेलं आहे बघा. इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर. काय सांगितलेलं आहे? जीन्स काय आहे? तर बघा जीनचं पूर्ण स्ट्रक्चर वगैरे, DNAचं सगळं स्ट्रक्चर हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये शिकायचंच आहे. पण इथे काय सांगितलं आपल्याला जीन्सबद्दल? जीन्स हा DNAचा एक विशिष्ट सेगमेंट आहे. DNAच्या एका विशिष्ट तुकड्याला, DNA मोठा असतो, तुमच्यासमोर ही डायग्राम येईल बघा. तर ही DNAची डायग्राम आहे. DNAच्या एका छोट्या तुकड्याला, सेगमेंटला काय म्हटलं? जीन्स म्हटलं. आपण बोर्डवर पण डायग्राम काढलेली आहे बघा. ही DNAची डायग्राम आहे. आणि DNAचा जर आपण हा एवढासा असा सेगमेंट घेतला, एवढासा असा DNAचा तुकडा घेतला, तर या DNAच्या तुकड्याला आपण काय म्हणणार? जीन्स असं म्हणणार. आणि हा जीन्स काय करतो? तर हा या जीन्समध्ये फीचर असते, काही कॅरेक्टर्स असते. लक्षात आलं ना? जो सजीवाचा एखादा गुणधर्म या प्रत्येक जीन्ससोबत जोडलेला असतो. तर साधारणतः 25,000 ते 30,000 जीन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, असं सायन्स आपल्याला सांगते, असं जेनेटिक्स असं सांगते. आणि प्रत्येक कॅरेक्टरसोबत, प्रत्येक आपलं जे काही वैशिष्ट्य आहे सजीवाचं, त्या प्रत्येक कॅरेक्टरसोबत एक जीन्स जोडलेला असतो. जसं एक उंचीसाठीचा एक जीन्स, बुटकेपणासाठीचा एक जीन्स, झाले 2 जीन्स. केसांचा कलर काळा असला आणखीन एक जीन्स, केसाचा काळा कलर भुरा असला आणखीन एक जीन्स, कान असे असले त्याच्यासाठी एक जीन्स, कान असे असले याच्यासाठी एक जीन्स. लक्षात येत आहे तुमच्या? कलर काळा असला त्याच्यासाठी पण एक जीन्स, गोरा असला त्याच्यासाठी एक जीन्स. म्हणजे हे काय झालं? कॅरेक्टर झाले आपले हे सगळे. आणि या प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक जीन्स असतो. हे कॅरेक्टर येतात म्हणजेच कोणामुळे येतात? हे जीन्समुळे येतात. हा जीन्स आला की ते कॅरेक्टर येतात आपल्या बॉडीमध्ये. लक्षात येत आहे ना तुमच्या? तर अशा तऱ्हेनं हे जीन्स आहेत प्रेझेंट आपल्या या DNA वरती आणि याचा हा रोल असतो. त्यानंतर आता पुढची आणखीन एक टर्म बिलकुल इजी आहे सगळं काही. लक्षात घ्या की ॲलिल्स किंवा याला ॲलिलोमॉर्फ्स असं म्हणतात. बघा फुल फॉर्म आहे ॲलिलोमॉर्फ्स आणि ॲलिलोमॉर्फा शॉर्ट फॉर्म आहे ॲलिल्स. तर ॲलिल्सच वापरला जातो. ॲलिलोमॉर्फ हा शक्यतो वापरला जात नाही हा वर्ड. पण इथे लक्षात ठेवायची आहे तुम्हाला ही गोष्ट की अलील हा ॲलिलोमॉर्फचा शॉर्ट फॉर्म आहे. काय सांगितलेलं आपल्याला अलिल्सबद्दल बघा. दी 2 or more alternative form of a given gene or factor are called allele of each other. They occupy identical loci position on homologous chromosomes. आता आपल्याला काय सांगितलेलं बघा, एक जीन्स आहे आणि मी तुम्हाला आताच सांगितलं प्रत्येक जीन्स सोबत एक कॅरेक्टर जुळलेलं असते. आपल्या शरीरात भरपूर असे कॅरेक्टर आहे, वैशिष्ट्य आपलं. तर आता प्रत्येक वैशिष्ट्य जे आहे आपल्या शरीरातलं किंवा जे कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी एक जीन्स असतो आणि त्या जीनचे एकापेक्षा जास्त फॉर्म असू शकतात. काही जीनचे 2 फॉर्म असतात, काही जीनचे 3 फॉर्म असतात, काहीचे 4 फॉर्म पण असू शकतात. जसं आपण एका एक्झाम्पलमधून हे सगळं समजून घेऊ की बघा की इथे मी हा जीन्स काढलेला आहे आणि हा जीन्स कलरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. कशासाठी? कलरसाठी. जी त्वचेचा जो कलर आहे आपला त्याच्यासाठी हा जीन्स रिस्पॉन्सिबल आहे. आणि या जीनचे 2 अलील्स आहेत. किती अलील? काय म्हटलेलं आहे? अलील कशाला म्हटलं? जीनचे जे वेगळे वेगळे रूप आहेत, हे 2 जीनचे रूप आहेत, फॉर्म आहेत. फॉर्म म्हणजे काय? रूप. तर हा जो जीन्स आहे याचे हे 2 रूप आहेत ज्याला अलील्स असं म्हणतात. इथे 2 काढले आपण, 3 पण अलील असू शकतात. लक्षात घ्या. तर इथे हे जे 2 अलील काढले आपण, तर हे 2 अलील या जीनचेच 2 रूप आहेत. हा जीन्स कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? कलरसाठी. आणि हे जो 2 अलील आहेत तर हा जो अलील आहे हा व्हाईट कलरसाठी रिस्पॉन्सिबल आहे
हा जर अलील आहे तर हा ब्लॅक कलरसाठी रिस्पॉन्सिबल आहे, लक्षात आलं. त्यानंतर आता बघा की आपल्याला पुढे सांगितलेलं आहे की हे जे अलील्स असतात हे होमोलॉगस क्रोमोझोमवर प्रेझेंट असतात. आता आपण इथे क्रोमोझोम पण काढलेले आहेत. आता होमोलॉगस क्रोमोझोम वगैरे काय आहेत तर ते सगळं आपण पुढे पुढे जसं शिकत जाऊ तसं आणखीन तुम्हाला माहिती होत जाईल. तर आता लक्षात घ्या की होमोलॉगस क्रोमोझोम काढले. होमो म्हणजे काय, सेम, असे क्रोमोझोम की जे सेम आहे, सारखेच दिसणारे क्रोमोझोम. बघा इथे सारखेच दिसणारे, सारखीच हाईट वगैरे आहे, सारखंच जीन्स असलेले क्रोमोझोम त्याला आपण होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतो. तर आता हे होमोलॉगस क्रोमोझोम आहे म्हणजे सारखेच दिसतात, सारखेच याच्यामध्ये जीन्स प्रेझेंट आहे. आणि या दोन्ही हे जे दोन्ही क्रोमोझोम आहे याच्यावरती जे अलील्स आहेत हे सारख्याच पोझिशनवर प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल या जीन्स या क्रोमोझोमवर हा ए नावाचा अलील प्रेझेंट आहे आणि या अलीलचा दुसऱ्या क्रोमोझोमवर आणखीन एक अलील प्रेझेंट आहे, लक्षात आलं. आता जसं फॉर एक्झाम्पल आणखीन तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगतो की जसं तुम्ही एक्सपेरिमेंट केले आहे मेंडेलचे आहे ना, ते टॉल आणि डॉर्फ प्लॅन्टचे तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघितलेलं आहे, क्रॉस करून बघितलेलं आहे. तर तुम्ही इथे असं लिहिता बरं, बघा असं तुम्ही टॉल प्लॅन्ट वगैरे असं लिहिता. त्यानंतर मग असा शॉर्ट प्लॅन्ट डॉर्फ प्लॅन्ट असला तर असं लिहिता. आणि यांच्यापासून काय तयार झालं, F1 फर्स्ट जनरेशन तयार झाली. आता तुम्हाला इथे दोन जीन्स एकच आहे पण याचे दोन अलील आहेत. बघा हा अलील अलील म्हणजे काय की जीनचेच हे प्रकार असतात, जीनचं जे रूप असते. आता तुम्हाला दिसतो हा अलील या जीनचं रूप आहे, हा अलील या जीनचं रूप आहे. तर इथे हे दोन अलील आहेत, लक्षात आलं का. तर अशा प्रकारे हे अलील्स लिहिले जाते. तर आणखीन पुढे चालून आणखीन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील आपोआपच. तर आता पुढे बघा की आपल्याला आणखीन एक टर्म सांगितलेली आहे ती म्हणजे डॉमिनंट. काय सांगितलं आपल्याला डॉमिनंट बद्दल बघा, इट इज अन अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इवन इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील दॅट इज हेटेरोझायगस कंडिशन ओनली. Alternatively, the allele that express in F1 is called dominant. आता या डॉमिनंटचा मिनिंग काय आहे बघा. आता मराठीमध्ये डॉमिनंट म्हणजे आपण याला प्रभावी असं म्हणतो, प्रभावी गुणधर्म असणे. आता आपल्याला काय सांगितलेलं बघा की दोन अलील आहेत आणि दोन्ही हेटेरोझायगस कंडिशनचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल परत ही एक्झाम्पल आपण घेऊ, ठीक आहे. या एक्झाम्पलवरून तुम्हाला व्यवस्थित तऱ्हेनं समजणार. आता आपण जे आहे इथे क्रॉस केला मेंडेलचा, मोनोहायब्रिड क्रॉस वगैरे तुम्ही केलेला असेल तर आता बघा की हे आपण एक प्युअर टॉल प्लॅन्ट घेतलं, ठीक आहे. प्युअर टॉल प्लॅन्ट आहे. प्युअर का बरं म्हटलं, कारण याच्यामध्ये दोन्ही अलील कसे आहेत, टी दाखवलेले आहेत. आणि हे आपण प्युअर डॉर्फ प्लॅन्ट घेतलं. आता प्युअर का बरं याला म्हटलं आपण प्युअर डॉर्फ का म्हटलं, बुटका आहे, हे बुटका आहे. का बरं याला प्युअर डॉर्फ म्हटलं, कारण याचे दोन्ही अलील कसे आहे हे स्मॉलनी आपण दाखवलेले आहेत. आता या दोघांचा क्रॉस केल्यानंतर आपल्याला हे F1 फर्स्ट जनरेशन भेटली आपल्याला. आणि सगळे प्लॅन्ट कसे आहेत, हे सगळे प्लॅन्ट हे टॉल आहेत, बरोबर आहे. अशा तऱ्हेनं तुम्ही एक्सपेरिमेंट केले असतील, तुम्हाला आठवत असतील. पुढे आणखीन आपण आता हे जेव्हा टर्मिनॉलॉजी आपण कंप्लीट करू तेव्हा परत हे एक्सपेरिमेंट आपण रिपीट पण करू, तेव्हा तुम्हाला आणखीन चांगल्या तऱ्हेनं लक्षात येईल. तर आता बघा की काय झालं की आपण इथे असा क्रॉस केला, F1 जनरेशन आपल्याला भेटली. आता या F1 मध्ये तुम्हाला दोन अलील प्रेझेंट दिसतात, हा कॅपिटल टी स्मॉल टी, बरोबर आहे. पण आता इथे हा डॉर्फचा पण अलील प्रेझेंट आहे आणि हा टॉलचा पण अलील प्रेझेंट आहे. पण तरी हे जे F1 जनरेशन पहिल्या पिढीतले सगळे प्लॅन्ट हे टॉलच निघाले. का बरं टॉल निघाले, कारण की हा जो कॅपिटल टी आहे हा या डॉर्फवर डॉमिनंट आहे. यांनी याला डॉमिनंट करून टाकलेलं आहे, म्हणजे प्रभावी आहे. हा कॅपिटल टी या स्मॉल टीवर प्रभावी आहे, लक्षात आलं. आणि अशी जी कंडिशन आहे याला हेटेरोझायगस आपण म्हणतो. हेटेरोझायगस म्हणजे काय की इथे अलील वेगळे आहे, हे होमोझायगस कंडिशन आहे. कॅपिटल टी दोन्ही सारखे अलील आहेत ना, दोन्ही सारखे अलील असल्यामुळे हे होमोझायगस कंडिशन झाली. आणि ही पण कशी कंडिशन आहे तर बघा, ही पण होमोझायगस कंडिशनच आहे. वरती लिहून देतो मी तुम्हाला, हे होमोझायगस आहेत म्हणजे सारखेच आहे. हे पण होमोझायगस आहे. हे कसे आहेत, हे हेटेरोझायगस आहेत. हेटेरोझायगस का बरं म्हटलं, कारण इथे अलील वेगळे आहेत है ना. हे कॅपिटल टी आहे, स्मॉल टी आहे. तर अशी जेव्हा कंडिशन येईल तेव्हा लक्षात ठेवायचं ही हेटेरोझायगस कंडिशन आहे. असे जेव्हा कॅपिटल टी किंवा स्मॉल टी अशी कंडिशन आली तर समजून जायचं की ते होमोझायगस कंडिशन आहे. तर जेव्हा हेटेरोझायगस कंडिशन येईल, आता हे इथे हेटेरोझायगस कंडिशन आहे, तर अशा हेटेरोझायगस कंडिशनमध्ये जो जीन्स आपला प्रभाव दाखवेल, जो अलील आपला प्रभाव दाखवेल त्याला आपण डॉमिनंट अलील असं म्हणतो. तर इथे डॉमिनंट अलील कोणता आहे, हा कॅपिटल टी, म्हणून ते हे प्लॅन्ट टॉल निघाले है ना, इकडून आलेला आहे तो. तर अशा तऱ्हेनं डॉमिनंटचा मिनिंग आहे
त्यानंतर आता पुढची आणखीन टर्मिनॉलॉजी आपल्याला दिलेली आहे रेसेसिव्ह. आता रेसेसिव्ह बद्दल आपण शिकू. बघा काय सांगितलेलं आहे, दिस अलील इज नॉट एक्सप्रेस इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील इन हेटेरोझायगस कंडिशन. It expressed only in the presence of another identical allele. It is an allele that does not express in F1 hybrid. हे सुद्धा टर्म जी आहे रेसेसिव्ह कंडिशन जी आहे ही आपण या एक्झाम्पल वरूनच समजून घेऊ शकतो. इथे बघा आता ही जी कंडिशन होती इथे हेटेरोझायगस कंडिशन आहे ही, बरोबर आहे, हेटेरोझायगस कंडिशन आहे आणि हे सगळे प्लांट टॉल निघाले आणि इथे हा जो अलील आहे हा डॉमिनंट आहे, याच्या समोरचा जो अलील आहे हा रेसेसिव्ह आहे. हा आपला प्रभाव दाखवू शकला नाही म्हणून याला आपण रेसेसिव्ह म्हटलं. पण हा जो अलील आहे कॅपिटल टी याच्यामुळे सगळे प्लांट टॉल निघाले, यांनी आपला प्रभाव दाखवला म्हणून याला डॉमिनंट म्हटलं. जो आपला प्रभाव दाखवू शकत नाही त्याला आपण रेसेसिव्ह असं म्हणतो. तर हा स्मॉल टी रेसेसिव्ह आहे, कॅपिटल टी डॉमिनंट आहे. तर पुढे आणखी आपण जेव्हा एक्झाम्पल वगैरे घेऊ तेव्हा ह्या सगळ्या आणखीन चांगल्या तऱ्हेनं तुमच्या टर्म ज्या आहेत क्लिअर होत जातील. त्यानंतर आणखीन पुढची टर्म आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे फिनोटाईप. आता फिनोटाईप म्हणजे काय बघा काय सांगितलं फिनोटाईपबद्दल, दी एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड फिनोटाईप फॉर दॅट ट्रेट. इट इज ऑब्झर्वेबल अँड डिटरमाइंड बाय डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ एलिल्स. For example, in P, for the height of stem, tall and dwarf are the two phenotypes. आता फिनोटाईप म्हणजे काय, बिलकुल सिंपल आहे. कोणत्याही ऑर्गॅनिझमचं जे बाहेरून आपल्याला जे रूप दिसते, बाहेरचे जे कॅरेक्टर, एक्सटर्नल जे कॅरेक्टर्स आहेत त्याला फिनोटाईप म्हणतात. बिलकुल सिंपल भाषेत लक्षात ठेवा. सिंपल भाषेत फिनोटाईप म्हणजे काय की बाहेरून जे दिसणारं कोणत्याही ऑर्गॅनिझमचं जे रूप आहे त्याला फिनोटाईप असं म्हटलं जातं. जसं एखादा माणूस तुम्हाला उंच वाटत असेल, ते काय झालं, त्याचं उंच म्हणजे काय, हे फिनोटाईप झालं. एखादा माणूस तुम्हाला बुटका वाटत असेल, हे काय झालं, फिनोटाईप झालं. एखादा माणूस तुम्हाला काळा वाटत असेल तर ते काय झालं, फिनोटाईप झालं. एखादं प्लांट तुम्हाला खूप उंच वाटते म्हणजे ते काय प्लांटचं फिनोटाईप आहे. लक्षात आलं का तुमच्या. तर फिनोटाईप म्हणजे काय, जे तुमच्या डोळ्याने तुम्ही बघू शकता, जे कॅरेक्टर तुमच्या डोळ्यानं दिसतील त्याला फिनोटाईप असं म्हटलं जातं. लक्षात आलं ना. तर डोळ्याने काय काय बघू शकतो आपण, कलर, हाईट, उंची वगैरे हे कॅरेक्टर आपण डोळ्याने बघू शकतो, याला फिनोटाईप असं म्हणतात. तर ही सिंपल टर्म आहे. त्यानंतर आहे जिनोटाईप, ही सेकंड टर्म आणखीन आपण बघू. याच्यामध्ये काय सांगितलं जिनोटाईप बद्दल, जिनेटिक कॉन्स्टिट्युएंट ऑर जिनेटिक मेकअप ऑफ अन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलर ट्रेट. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अन इंडिव्हिज्युअल विथ रिस्पेक्ट टू सिंगल कॅरेक्टर ऑर अ सेट ऑफ कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल, पी टॉल प्लांट कॅन हॅव अ जिनोटाईप capital T or capital T small t and dwarf has small t. आता जिनोटाईप म्हणजे नावातच आहे, जीन्स. एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये कशा प्रकारचे जीन्स आहेत त्याला जिनोटाईप असं म्हटलं. फिनोटाईप म्हणजे काय, डोळ्यानं दिसणारे बाहेरचे कॅरेक्टर. पण जिनोटाईप म्हणजे काय, आतमध्ये कशा प्रकारचं जिनेटिक मेकअप आहे तर त्याला जिनोटाईप असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एखादा माणूस टॉल आहे, बरोबर, तर टॉलसाठी त्याच्या बॉडीमध्ये कोणते जीन्स आहेत तर त्याला जिनोटाईप असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आपण प्लांटचं एक्झाम्पल घेऊ तर प्लांट आपण म्हणू की प्लांट जे आहे हे उंच आहे, प्लांट जे आहे टॉल आहे. टॉल आहे म्हणजेच का बरं टॉल आहे, कारण की त्याच्यामध्ये टॉल साठीचे जीन्स आहेत. जसं की इथे परत एक्झाम्पल घेऊ आपण, हे आहे टॉल प्लांट, असं आहे म्हणजे टॉल प्लांट, किंवा असं असलं तरी टॉल प्लांट. टॉल का बरं म्हटलं आपण याला, कारण याच्यामध्ये टॉलचा जीन्स आहे. तर हे काय झाले, हे जिनोटाईप झाले. आपण याला जिनोटाईप म्हणतो. जे कॅरेक्टरमुळे किंवा ज्या जीन्समुळे ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स ठरतात त्याला आपण जिनोटाईप असं म्हणतो. तर जिनोटाईप म्हणजे काय, आपल्या डोळ्यांनी दिसत आहे, आतमध्ये जे काही जीन्स असतील त्यांना जिनोटाईप म्हणतात, बाहेरून दिसणाऱ्या गोष्टीला फिनोटाईप म्हणतात. असं बिलकुल सिंपल लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे होमोझायगस किंवा प्युअर लाईन म्हणू आपण याला. An individual possessing identical alleles for a particular trait is called homozygous or pure for that trait. Homozygous breed true to the trait and produce only one type of gamete. For example, tall with capital T and dwarf with small t. आता होमोझायगस किंवा प्युअर लाईन कशाला म्हणतात तर परत आता या एक्झाम्पल इथे आपण समजून घेऊ. आपण काय करतो की जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा आपण क्रॉस करताना असे, आता हा जो प्लांट आहे हे दोन प्लांटचा आपण क्रॉस केला, हे टॉल प्लांट आहे, हे डॉर्फ प्लांट आहे, उंच प्लांट आहे, हे बुटकं प्लांट आहे, या दोघांचा आपण क्रॉस केला आणि असे टॉल प्लांट आपल्याला भेटले याच्यापासून. तर आपण इथे काय केलं, इथे हे दोन जे प्लांट निवडलेले आहेत ते प्युअर लाईन आहेत. प्युअर लाईन का बरं म्हटलं याला, कारण याच्यामध्ये जे दोन्ही अलील आहेत, बघा हा पण अलील आहे, हा पण अलील आहे, हे कसे आहेत दोन्ही अलील, हे दोन्ही अलील सिमिलर आहेत.
जेव्हा सिमिलर अलील असतात तेव्हा त्या कंडिशनला आपण होमोझायगस असं म्हणतो किंवा प्युअर लाईन म्हणतो. हे प्युअर आहेत ना दोन्ही, दोघंही कॅपिटल आहेत म्हणून याला आपण होमोझायगस पण म्हटलं. होमो म्हणजे काय सेम किंवा प्युअर पण म्हणतो आपण याला. आता तसंच आपल्याला इकडे पण दिसते, हे डॉर्फ जे आहे तर इथे आपल्याला दिसते की हे दोन्ही हे अलील सारखेच आहे. जेव्हा अलील सारखेच असले तेव्हा आपण त्याला होमोझायगस असं म्हणतो किंवा प्युअर असं म्हणतो. तर हे काय झाले प्युअर. आणि एक लक्षात घ्या की हे जे होमोझायगस कंडिशन जेव्हा असते तेव्हा एकसारखेच गमीट तयार होतात. फॉर एक्झाम्पल हे प्युअर लाईन प्लांट आहे. आता इथे काढतो मी. आता हे प्युअर टॉल प्लांट घेऊ आपण, प्युअर टॉल. आता प्युअर टॉल प्लांट किंवा होमोझायगस प्लांट जेव्हा आपण म्हणतो प्युअर टॉल तर त्याचे अलील कसे राहतील, कॅपिटल टी. प्युअर प्लांट आहे. आता याचे गमीट जेव्हा तयार होतील तेव्हा गमीट कसे तयार होतील, हा एक गमीट आणि इकडे हा एक गमीट. तर याचे गमीट पण एक सारखेच आहेत. कॅपिटल टी हा गमीट आहे आणि कॅपिटल टी हा गमीट आहे. तर ज्याचे गमीट पण एक सारखेच असतात त्याला होमोझायगस असं म्हटलं जातं. लक्षात आलं. तर ह्या सगळं कंडिशन हळूहळू लक्षात येतील बाळांनो. बिलकुल सिंपल आहे. होमोलॉगस म्हणजे काय, जिथे आपल्याला अलील सारखेच दिसतात त्याला होमोझायगस असं म्हणतो आपण किंवा आपण त्याला प्युअर लाईन असं म्हणतो. आणि या होमोझायगसचे गमीट पण एक सारखेच आपल्याला बघायला भेटतात. तर ही होमोझायगस कंडिशन झाली किंवा प्युअर लाईन म्हणतो आपण त्याला. त्यानंतर हेटेरोझायगस, याच्या अपोजिट हेटेरोझायगस. तर हेटेरोझायगस तर आपल्याला माहीतच झालेलं आहे. पण तरी याचं काय सांगितलं आपल्या हेटेरोझायगस बद्दल बघा. अन इंडिव्हिज्युअल पॉसेसिंग कॉन्ट्रास्टिंग अलील फॉर द पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड हेटेरोझायगस. Heterozygous does not breed true for that trait and produce two type of gamete. For example, F1 generation hybrid, capital T small t, heterozygous individual also called hybrid. आता परत आपण या कंडिशन वरूनच आपण समजून घेऊ. तर इथे तुम्हाला दिसते की हे प्युअर टॉल प्लांट आहे, प्युअर डॉर्फ प्लांट आहे. याचा क्रॉस केला आपण, या दोघांचा क्रॉस केला आणि त्यानंतर आपल्याला F1 हे असे प्लांट आपल्याला भेटले. F1 प्लांट मध्ये जे जिनोटाइप आहेत ते जिनोटाइप कसे आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी. हे जिनोटाइप म्हटलं ना आपण याला, जीनची रचना कशी आहे, कॅपिटल टी स्मॉल टी किंवा हे एकमेकांचे अलील्स आहेत. आता ही कंडिशन कशी आहे, या कंडिशन मध्ये तुम्हाला अलील वेगळे वेगळे दिसतात. डिसिमिलर अलील आहे, एक कॅपिटल टी अलील आहे, एक स्मॉल टी अलील आहे. तर अशा कंडिशनला हेटेरोझायगस कंडिशन असं म्हणतात किंवा हेटेरोझायगस असं म्हटलं. तर हेटेरोझायगस म्हणजे काय, अशा ज्या कंडिशन मध्ये अलील डिफरंट असतील त्याला हेटेरोझायगस म्हणतात. हेटेरो म्हणजे काय, डिफरंट. आणि जर अलील सारखेच असले जसं कॅपिटल टी कॅपिटल, होमोझायगस. आता इथे कॅपिटल टी स्मॉल टी आहे म्हणजे हे हेटेरोझायगस झाले. आणि जेव्हा ह्याचे गमीट तयार होतील बघा, आता याची जर गमीट आपण तयार केले, फॉर एक्झाम्पल हे प्लांट आहे, याचे गमीट तयार केले तर याचं गमीट कसा होईल, कॅपिटल टी आणि दुसरा गमीट स्मॉल टी. आता गमीट पण कसे झाले, गमीट पण डिफरंट आहेत. इथे बघा या कंडिशनमध्ये गमीट सेम होते आणि या कंडिशनमध्ये गमीट डिफरंट आहेत. तर अशा कंडिशनला हेटेरोझायगस असं म्हटलं जातं. तर हा बिलकुल एक मायन्यूटचा डिफरन्स आहे आणि फार काही याच्यामध्ये असं डोक्यावर ताण येईल एवढं हार्ड पण नाही आहे. तर होमोझायगस म्हणजे सारखेच अलील असणे, हेटेरोझायगस म्हणजे डिफरंट अलील असणे. बस एवढा साधा मिनिंग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आता पुढची आणखीन एक टर्म प्युअर लाईन. आता प्युअर लाईन म्हणजे काय बघा, अन इंडिव्हिज्युअल ऑर अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल population which is homozygous or true breeding for one or more trait constitutes pure line. That is plant which breed true for a particular character. It is a descendant of single homozygous parent produced after self fertilization. आता प्युअर लाईन म्हणजे काय, हे जे सगळं काही सांगितलेलं आहे आपण एका एक्झाम्पलच्या मदतीने हे सगळं समजून घेऊ. बिलकुल सिंपल आहे. बघा आपण एक्सपेरिमेंट करतो, मेंडेलचे क्रॉस करतो आपण टॉल प्लांटचा क्रॉस टॉल प्लांट सोबत किंवा टॉल प्लांटचा क्रॉस डॉर्फ प्लांट सोबत असे क्रॉस केलेले आहेत. तुम्ही पण केलेले असतील, 9th किंवा 10th मध्ये तुमचं झालं असतील, परत करायचे आपल्याला. आता आपण इथे क्रॉस केलेला आहे बरोबर. आता तुम्हाला दिसते हा जो क्रॉस आपण केला हा टॉल प्लांट आणि टॉल प्लांट, दोन्ही टॉलच प्लांट आहे. म्हणजेच काय, याची जे अलील्स आहेत ते होमोझायगस तुम्हाला दिसतात. कॅपिटल टी आहे, इकडे पण कॅपिटल टी आहे म्हणजे होमोझायगस कंडिशन आहे. दोन्ही अलील सारखे असले तर आपण होमोझायगस अलील असं म्हणतो त्याला. आता जेव्हा आपण याचा टॉल आणि टॉलचाच क्रॉस केला तर F1 पिढीतले प्लांट कसे भेटतील आपल्याला, हे पण टॉलच भेटतील आपल्याला. तर हे टॉल भेटले आपल्याला आणि हे पण होमोझायगसच कंडिशन आहे कारण इथं कॅपिटल टी आपल्याला भेटला, तर होमोझायगस कंडिशन आहे. परत आपण या F1 म्हणजे का पहिल्या पिढीतले हे प्लांट आहे म्हणून F1 असं म्हटलं, फर्स्ट फिलियल वगैरे, हे टॉल प्लांट भेटले. परत याचा बरं आपण क्रॉस केला आणि परत यांच्यापासून जे प्लांट तयार झाले, झाडं तयार झाले ते F2 या जनरेशनचे असतील, सेकंड पिढीतले असतील हे. तर हे सेकंड जनरेशन मधले किंवा F2 जनरेशन मधले प्लांट सुद्धा टॉलच निघाले.
म्हणजेच काय, याच्यामध्ये जे आपल्याला दिसते हे टॉल निघाले कारण की याच्यामध्ये जे अलील्स आहेत ते एकसारखेच आहेत, होमोझायगस कंडिशन आहे. अशा तऱ्हेनं प्रत्येक वेळी जर आपल्याला प्रत्येक पिढीमध्ये पिढी दर पिढी आपण क्रॉस करत गेलो आणि प्रत्येक पिढीमध्ये आपल्याला असे टॉलच प्लांट भेटत गेले तर अशा कंडिशनला प्युअर लाईन असं म्हणतात. काय म्हणतात, प्युअर लाईन. अशा तऱ्हेने आपल्याला हे प्युअर पॅरेंट भेटलेले आहेत. हे पण प्युअर प्लांटच आहेत, प्युअर पॅरेंट आहेत. प्युअर का बरं म्हटलं आपण याला, कारण याच्यामध्ये एक सारखेच अलील आहेत. फॉर एक्झाम्पल की आपण जर असं काढलं समजा, आता बघा हा पण टॉल प्लांट आहे पण हा प्युअर प्लांट नाही आहे, प्युअर पॅरेंट नाही आहे, हा प्युअर टॉल नाही आहे. का बरं प्युअर टॉल नाही, कारण याच्यामध्ये एक अलील कॅपिटल आहे, एक अलील स्मॉल आहे, तर याला प्युअर पॅरेंट नाही म्हणत आपण. तर प्युअर कशाला म्हणतो, जेव्हा अलील सारखेच असतील. हा प्युअर आहे, कॅपिटल टी हा पण प्युअर आहे, स्मॉल टी हा पण प्युअर आहे. हा प्युअर टॉल आहे, हा प्युअर डॉर्फ आहे. पण हा जरी टॉल असला तरी याच्यामध्ये दोन्ही अलील सारखे नसल्यामुळे हा प्युअर नाही. तर अशा तऱ्हेनं प्रत्येक वेळी आपण क्रॉस केल्यानंतर आपल्याला सारखेच प्लांट जर भेटत गेले तर त्याला प्युअर प्लांट असं म्हणतात, प्युअर लाईन असं म्हटलं जातं. लक्षात आलं. त्यानंतर आता पुढची आणखीन एक जेनेटिक टर्मिनॉलॉजी आहे, ती आहे मोनोहायब्रिड. मोनोहायब्रिड काय आहे तर ते पण समजून घेऊ. इट इज हेटेरोझायगस फॉर वन trait and is produced from cross between two pure parent differing in a single pair of contrasting character. For example, hybrid tall produced in a cross between pure tall and pure dwarf parent. It is a heterozygote for a single pair of allele. तर जे काय सांगितलेलं आहे ते बिलकुल सिंपल आहे. तुम्ही मोनोहायब्रिड क्रॉस केले आहेत. आता मोनोहायब्रिड म्हणजे काय, जेव्हा आपण एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर यूज करतो तेव्हा मोनोहायब्रिड क्रॉस. पुढे आपल्याला करायचे आहे सगळे क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस करणार आपण डायहायब्रिड क्रॉस करणार. म्हणजे जेव्हा आपण एक कॅरेक्टर निवडतो त्याला मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतात. जेव्हा आपण दोन कॅरेक्टर निवडतो त्याला डायहायब्रिड क्रॉस असं म्हणतात. ट्रायहायब्रिड क्रॉस पण असतात. मेंडेलनी ट्रायहायब्रिड क्रॉस पण केले. ट्रायहायब्रिड म्हणजे नावातच आहे, 3 कॅरेक्टर निवडायचे आहे आपल्याला इथे, 3 वेगळे कॅरेक्टर, तर त्याला ट्रायहायब्रिड क्रॉस म्हणतात. तर ट्रायहायब्रिड क्रॉस आपल्या सिलेबसमध्ये नाही. आपल्याला 12वीच्या सिलेबसमध्ये फक्त मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड एवढेच क्रॉस आहे. आता मोनोहायब्रिड म्हणजे काय, जेव्हा आपण एकच कॅरेक्टर निवडणार त्याला मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हणतो. आता आपण एक्झाम्पलच्या मदतीनं परत एकदा समजून घेऊ. आता इथे आपण क्रॉस केलेला आहे. काय, हा जो क्रॉस तुम्हाला दिसतो इथे, हे एक प्युअर हे प्लांट आहे, प्युअर टॉल प्लांट आहे, प्युअर पॅरेंट आहे हा, कारण याच्यामध्ये जे अलील आहे ते कॅपिटल आहेत. आणि हा प्युअर डॉर्फ प्लांट आहे. का बरं याला प्युअर म्हटलं, कारण याच्यामध्ये दोन्हीही जे अलील आहेत ते एक सारखेच आहेत, म्हणून स्मॉल टी याचा क्रॉस केला, हायब्रिड केलं आणि आपल्याला अशा तऱ्हेनं हे F1 या पिढीतले प्लांट भेटले. F1 पिढीतले हे पहिली पिढी आहे झाडाची. तर हे तर पॅरेंट झाले, ही पहिली पिढी. आणि पहिली पिढी कशी भेटली, टॉल भेटली. याचे अलील कसे आहे, कॅपिटल टी स्मॉल टी असे याचे अलील आहे. आता इथे आपण यांचा क्रॉस करताना एकच कॅरेक्टर घेतलं. कोणतं कॅरेक्टर घेतलं इथे आपण, हाईटचं कॅरेक्टर घेतलं, उंचीचं आपण कॅरेक्टर घेतलं. इथे एकच कॅरेक्टर दिसते, टॉल आणि डॉर्फ म्हणजे कोणतं झालं, उंचीचं कॅरेक्टर झालं. किंवा मग आपण कलरचं पण कॅरेक्टर घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल की जर समजा ब्लॅक कलर आहे, व्हाईट कलर आहे, तर हे काय झालं, कलरचं कॅरेक्टर. इथे एकच कॅरेक्टर घेतलं आपण. जर समजा आपण 2 कॅरेक्टर घेतले तर उंची पण घेतली आणि कलर पण घेतला. आता काय झालं, डायहायब्रिड क्रॉस. कारण की आपण इथे 2 जर कॅरेक्टर निवडले तर डायहायब्रिड क्रॉस होईल. पण इथे डायहायब्रिड नाही, आपण मोनोहायब्रिड क्रॉस केला. इथे एकच कॅरेक्टर आपण निवडलं. कोणतं आहे ते, हाईटचं, उंचीचं. एक प्लांट उंच आहे, एक प्लांट बुटका आहे. म्हणजे इथे एकच कॅरेक्टर आपण सिलेक्ट केलं असल्यामुळे हा झाला मोनोहायब्रिड क्रॉस. तसं एवढं सिंपल आहे. ठीक आहे. हे सगळे क्रॉस तर आपण करता येतात आपल्याला माहीत पण असतात, पण एवढी सगळी थेओरी आपल्या लक्षात राहत नाही. तर ती थेओरी अशी समजून घ्यायची आहे तुम्हाला. तर आता त्यानंतर आहे आपल्याला F1 जनरेशन. तर F1 जनरेशन तर आपल्याला माहिती आहे, आपण हे वारंवार इथे लिहिलेलं पण आहे. आता काय आहे समजून घ्यायचं. F1 जनरेशन म्हणजे इट रेफर टू दी फर्स्ट फिलियल जनरेशन. F1 म्हणजे काय, फर्स्ट फिलियल. हा एक ग्रीक वर्ड आहे. फिलियल म्हणजे काय, म्हणजे मुलगा किंवा मुलगी, सन ऑर डॉटर. तर पहिल्या पिढीतलं. इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस फ्रॉम अ पॅरेंट क्रॉस. अल्टरनेटिव्हली इट इज फर्स्ट जनरेशन फ्रॉम अ गिवन मेटिंग बिटवीन प्युअर पॅरेंट हॅव्हिंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. आता इथे F1 जनरेशन म्हणजे काय की बघा, आता इथे आपल्याला हे पहिल्या पिढीतले हे आपल्याला भेटलेले आहे. आणि हे पॅरेंट्स आहेत याचे. आणि पॅरेंट कसे आहेत, हे पॅरेंट प्युअर लाईन आहेत. म्हणजे काय, हे प्युअर डॉर्फ प्लांट आहे आणि हे प्युअर टॉल प्लांट आहे. या दोघांचा क्रॉस केला तर ही आपल्याला पहिल्या पिढीतले प्लांट भेटले. पहिल्या पिढीतले जेव्हा अशा तऱ्हेनं आपल्याला या पॅरेंटपासून पहिल्या पिढीतले प्लांट भेटतात त्याला F1 असं म्हणतो. पहिली पिढी झाली. जसं आपले आई वडील त्यांच्यापासून आपण तयार झालो. आपण काय झालो, आपण F1 झालो. म्हणजे आपण पहिल्या पिढीतले आहे. आपल्यापासून जे मुलं बाळ होतील ते सेकंड F2.
सेकंड फिलियल जनरेशन आहे. लक्षात येत आहे ना तुम्हाला? तर पॅरेंट, फर्स्ट फिलियल, सेकंड फिलियल, थर्ड फिलियल अशा तऱ्हेनं. तर हे झालं F1 जनरेशन विषयी. F1 जनरेशन याला आपण म्हणतो. बिलकुल सिंपल असते, आपण दाखवतो, फक्त एवढं काही आपल्याला डिटेलमध्ये माहिती नसते. F2 जनरेशन, आता हे सेकंड फिलियल जनरेशन आहे. काय सांगितलं याच्याबद्दल बघा. दी सेकंड जनरेशन म्हणजेच प्रोजेनी प्रोड्यूस बाय सेल्फिंग इन ब्रीडिंग ऑफ F1 जनरेशन offspring is called second filial generation. For example, progeny produced from a cross between F1 individual. आता F2 म्हणजे नावातच आहे, सेकंड फिलियल, दुसरी जनरेशन आहे. ही पहिली जनरेशन, या पहिल्या जनरेशनमध्ये क्रॉस केला की यांच्यापासून जी दुसरी जनरेशन तयार होईल, जशी पहिली जनरेशन यांच्यामध्ये क्रॉस केला तर ही दुसरी जनरेशन तयार झाली, म्हणजे F2 म्हटलं आपण याला, किंवा सेकंड फिलियल जनरेशन. तर अशा जनरेशन तयार होत राहतात, तर अशा क्रॉसमुळे. तर अशा बिलकुल सिंपल ही टर्म आहे. त्यानंतर आता आणखीन एक टर्म बघा, पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड म्हणतो आपण याला. आता चेकर बोर्डचा आपल्याला यूज करायचा आहे. कसं करतात हे चेकर बोर्ड, या आपण जे क्रॉस केले ते बरोबर आहेत की नाही, आपल्याला काय रेशो भेटले, हे सगळं या चेकर बोर्डच्या मदतीनं आपल्याला चेक करता येते की आपला क्रॉस बरोबर आहे की नाही. त्याला पनेट स्क्वेअर पण म्हणतात. एक रेनिगार्ड पनेट नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी हा स्क्वेअर बनवला. तर त्या स्क्वेअरच्या मदतीने हे क्रॉस आपल्याला चेक करता येतात. काय सांगितलं आपल्याला या पनेट स्क्वेअरबद्दल बघा. इट इज अ प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन गमिट्स ऑफ ऑपोजिट मेटिंग टाइप्स. इन शॉर्ट, इट इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रेडिक्ट दी प्रोजेनी ऑफ अ क्रॉस. आता पनेट स्क्वेअर म्हणजे काय की आपण जे क्रॉस केले ते क्रॉस बरोबर आहेत की नाही त्याचं प्रेडिक्शन आहे ॲक्च्युअलमध्ये. याच्यावरून आपल्याला प्रेडिक्शन समजते की किती प्लॅन्ट आपले टॉल असतील, किती प्लॅन्ट डॉर्फ असतील. तर हे सगळं प्रेडिक्शन आहे. बरोबर आहे बाळांनो, हे एक्झॅक्ट असेलच अशी काही गॅरंटी नाही, ते प्रेडिक्शन आहे. तर हे प्रेडिक्शन आपल्याला या पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्डच्या मदतीनं करता येते. तुमच्यासमोर हा चेकर बोर्ड किंवा पनेट स्क्वेअर पण येत असेल, तर आपण हे सगळं काही शिकू. तुम्ही कदाचित शिकले पण असणार. तर कसा यूज करायचा पनेट स्क्वेअर पुढे पण आपण शिकणार याच्याबद्दल. त्यानंतर आता पुढे आपल्याला शिकायचं आहे नेक्स्ट टर्म आहे होमोलॉगस क्रोमोझोम्स. तर होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय बघा. The morphologically, genetically and structurally essentially identical chromosome present in a diploid cell are called homologous chromosomes. Such chromosomes synapse during meiosis. आता होमोलॉगस क्रोमोझोम जसं म्हणजे काय की बघा की आपण दोन क्रोमोझोम काढू आता इथे. ठीक आहे, होमोलॉगस क्रोमोझोम कशाला म्हणतात. आता हा एक क्रोमोझोम आपण काढला, त्याचबरोबर आता दुसरा पण क्रोमोझोम आपण इथे काढला. क्रोमोझोम कसे असतात, जोडीने असतात. आता हे दोघं कसे झाले, होमोलॉगस क्रोमोझोम. यांना होमोलॉगस का बरं म्हणणार आपण. होमो म्हणजे काय, सारखे, एकसारखे असे. आता होमोलॉगस क्रोमोझोम का बरं म्हणणार आपण याला. जे क्रोमोझोम एकसारखे दिसतात, आयडेंटिकल एकसारखेच आहेत, हे यांच्यामध्ये जीन्स पण एकसारखे आहेत. याच्यावर पण 10 जीन्स असतील, याच्यावर पण 10 जीन्स असतील. तर एकसारखेच दिसणारे, एकसारखेच जीनची रचना असणारे जे क्रोमोझोम्स असतात त्यांना आपण होमोलॉगस क्रोमोझोम्स असं म्हणत असतो. लक्षात आलं. आणि या होमोलॉगस क्रोमोझोममध्ये मियोसिस होते असं पण सांगितलेलं आहे. त्यानंतर आता पुढे आणखीन एक टर्म आलेली आहे, बॅक क्रॉस. पुढे आपल्याला क्रॉसेस करायचे आहे डिफरंट, मोनोहायब्रिड, डायहायब्रिड, टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस, हे सगळे क्रॉस करायचे आहे. तर आता बॅक क्रॉस म्हणजे काय. आता जेव्हा क्रॉस करू तेव्हाच आपल्याला हे सगळं काही लक्षात येईल. म्हणून आपण सध्या तर हे बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस काय आहेत ह्या टर्म सध्या आपण घेऊ नये. जेव्हा आपण क्रॉस करू तेव्हाच तुम्हाला याचं मी मिनिंग सांगणार. त्याचबरोबर आपल्याला आता इथे फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो सुद्धा दिलेले आहेत. तर आता जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये क्रॉसेस करू तेव्हाच आपण ह्या जिनोटिक रेशो काय असतो, फिनोटिपिक रेशो काय असतो, हे सगळं आपण तेव्हाच आपण शिकू. तेव्हाच मी तुम्हाला हे सगळं काही समजून सांगणार. तर इथपर्यंतच्या ह्या ज्या टर्म होत्या बाळांनो, ह्या बिलकुल इझी टर्म आहेत. जिनेटिक्समध्ये ह्या सगळ्या टर्म ज्या आहेत ह्या यूज केल्या जातात. खूप समजायला इझी आहेत, फक्त त्या थोड्याशा आता सायंटिफिकली त्या लिहिलेल्या आहेत. तर त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आणि जसं जसं आपण हे क्रॉस करू, जसं जसं या पूर्ण आपण चॅप्टरचा अभ्यास करू, हे सगळं काही आपोआपच आपल्या लक्षात राहील. तर इथे बाळांनो आपण आता थांबू. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मोनोहायब्रिड क्रॉस करू. आता क्रॉसेस करणं आपण सुरू करू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये मोनोहायब्रिड क्रॉस करू आपण. म्हणजे काय, एक कॅरेक्टरला घेऊन क्रॉस करायचं आपल्याला. जे काही आतापर्यंत झालेलं आहे त्याच्यावर चांगला अभ्यास करा, खूप साऱ्या MCQची प्रॅक्टिस करा. थँक्यू व्हेरी मच.